छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन बाजारतळे येथे प्लॉटच्या ॲडव्हान्स पैशावरून वाद निर्माण झाला आणि त्याच वादातून एका कुटुंबावर 8 ते 10 जणांनी जीवघेणा हल्ला चढवला। या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री 8 ते 9 वाजेदरम्यान घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नाव काय आपलं मावशी? लताबाई आनंद भोसले। काय प्रकार घडलाय तुमच्यासोबत? मंगळवारी दिवशी सकाळ धरून दारू पित होते। माझ्या पोटाच्या सुक्का आनंदा भोसले, स्वाती सुखदेव भोसले त्याच्या आगमाग दारूच्या दिशी दारूच्या दुकानात पिऊन त्याच्या आगमाग फिरत होते। 10 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत, 6 वाजून 8 वाजेपर्यंत त्याच्या आगमाग फिरले। जेव्हा अंधार झाला, रात झाली, 8 वाजल्या, माझ्या सुखदेव आनंदा भोसले, स्वाती सुखदेव भोसले त्याच्यावर हल्ला केली। जेव्हा घरातून पळून आला, पळता पळता त्याला धरलं आणि डिझेलच्या घरी नेलं। एक तलवार हाणली डोक्यात, कुठारीचे वार केले, डोक्यात तवा खाली पडला। मग वरून डिझेल पांडू काळे, एक चेतन डिझेल काळे, राजेश कमलाकर काळे त्यांनी अगोदर त्याला नंतर मारून त्यांनी खाली पाडलं। मग माझे नातवंड लहान लहान पोरं पळत आले। माझी एक नाशिनी ईशांबर काळे, जेव्हा ते पळत आले तेव्हा त्यांच्यावर सगळ्यांनी हल्ला केली की हे पळत आले म्हणून हे कशालाही बीत नाही ठेवायचे, त्यांना लगेच मारून टाकायचे। त्यांचा सगळ्यांचा एरज करून केलेला होता त्यांना, दोन्ही घरांना, दोघा भावाच्या पोरांना आणि दोघा भावांना। एक भाऊ मेलेला आहे, एक भाऊ जित आहे। मग माझी पोरगी पळत गेली, तर सगळे लोक लपून राहिले तिकडून, आगमाग खालून रोडच्या खाल्लाकून लपून राहिले। ते जाताना ती पळत गेले, आलडावालडा केला। ती म्हणे की पोलिसाची गाडी पाठव म्हणल्याच्या नंतर तिला एक तलवारीचा वार केला, माझ्या पोरला खाली पाडलं, रक्तानं भरून टाकली। त्याला पळता येत नाही तरी ती पळून आली, त्याला उठता येईना, चक्रा घेत माझ्या घरापर्यंत आली। मग घरातून अशी लपून ते पळून गेली। तर माझ्या सुखदेव भोसल्याला घरात टाकून ठेवलं। जेव्हा ॲम्ब्युलन्स आणली, मी तिकून संभाजीनगर मी येऊन ठाण्यात बोंबलली। मग तिथून गाडी पाठवली, मग ही पोरगी पळत तिथं ठाण्यात गेली। मी तिथून गाडी मग ॲम्ब्युलन्स पाठवली। मग ठाणेवाल्याला सांगितलं, मग ठाणेवाले पळाले। तेव्हा ते तिथंच होते, सगळे आरोपी तिथंच होते, हाणून मारून लपून ठेवते, येऊन देत नव्हते। अर्चना काय आता आरोपी अटक आहे का नाही? नाही, अटक नाही, अजून अटक नाही। तर अजून 8 जण अटक नाही। तर 2 कोमामध्ये आहेत, सुखदेव भोसले कोमामध्ये आहे आणि सुखदेव भोसले कोमामध्ये आहे, 2 कोमामध्ये आहेत, 2-3 बाया जखमी। पोलिसांकडून मदत भेटू लागली का तुम्हाला? येळावर काहीच मदत नाही भेटू लागली, येळावर कुणीच नाही येऊ लागली साहेब। येळावर कुणीच जेव्हा मारून टाकले तेव्हा आले पोलीसवाले, तरी ते पळून गेले, तरी त्यांना पळून नाही धरले, अटकच नाही केले। आता तुमची मागणी काय? माझी मागणी न्याय पाहिजे, मला पक्की न्याय पाहिजे, त्यांना सजा लागली पाहिजे, सजा लागली पाहिजे। माझ्या 8 जणांना, माझे 7 लोक माझे मर्डर करून टाकलेले, हाफ मर्डर केलेले, तर मला पक्की न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे।